शालोम. प्रभू येशूच्या गोड आणि गौरवी नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीतो. आजच्या मननाकरिता देवाचे वचन लुकृत शुभवर्तमान अध्याय 17 11 ते 19. लुकृत शुभवर्तमान अध्याय 17 11 ते 19. मग असे झाले की तो यरुशलेमेकडे चालला असता शोम्रोन व गालिल्यामधून गेला आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटावयास आले. ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, अहो येशू, गुरुजी, आम्हावर दया करा. त्याने त्यांना पाहून म्हटले, तुम्ही जाऊन स्वतःस याजकांना दाखवा. मग असे झाले की ते जाता जाता शुद्ध झाले. त्यातील एक जण आपण बरे झालो आहो असे पाहून मोठ्याने देवाचा महिमा वर्णित परत आला आणि येशूचे आभार म्हणून त्याच्या चरणावर पालथा पडला. हा तर शोम्रोनी होता. तेव्हा येशूने म्हटले, 10चे 10 शुद्ध झाले होते ना, मग 9 जण कोठे आहेत? या परक्या वाचून देवाचे गौरव करावयास परत आलेले असे कोणी आढळले नाहीत काय? तेव्हा त्याने म्हटले, उठ, जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज आपण सकाळी लुकाराची सुसमाचार अध्याय 17 वचने 11 ते 19 वाचन केले आहोत. आणि या वचनांमध्ये माझ्या प्रियांनो 10 कोळी विषयी सांगितलेला आहे की हे 10 लोक कोळाने भरलेले आहेत. आणि आम्ही पाहतो की या ठिकाणात जेव्हा हे प्रभू येशू ख्रिस्ताकडे गेले, प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी विनवणी केली, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना त्यांनी केली आणि विश्वासाने म्हटलं की प्रभू येशू ख्रिस्त हे स्वामी, आमच्यावर तू दया कर. आणि आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा त्यांच्याकडे बघितलं तर त्यांचं कोळ, त्यांची बिमारी तत्काळ बरी झालेली आहे आणि त्यांना आरोग्य मिळालेले आहे, ते शुद्ध झालेले आहेत. आणि आम्ही पाहतो की त्यांच्या विश्वासाच्या नुसार देवबापाने त्यांना आरोग्य दिलेलं आहे.
संपूर्ण कोड त्यांचा बरा केलेला आहे. परंतु खाली जर आम्ही पाहत आहोत तर त्या 10 पैकी फक्त एकच व्यक्ती जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे परत आलेला आहे. आणि 9 व्यक्ती जे आहेत ते आरोग्य मिळाला म्हणून ते जगात गेले, जगातल्या गोष्टीमध्ये त्यांनी मन लावलेलं आहे. परंतु या ठिकाणात एक व्यक्ती जो आहे तो सामरी व्यक्ती आहे आणि आम्ही पाहतो की तो प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेला आहे आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताचा धन्यवाद करत आहे. तो प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानत आहे आणि म्हणत आहे की प्रभू परमेश्वरा, खरोखर है ना, आम्ही तुझा धन्यवाद करतो की तू आम्हाला या सर्वात मोठ्या आजारातून, सर्वात मोठ्या बिमारीमधून तू आम्हाला काय केलेलं आहे, बरा केलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणतो की जा, तुझ्या विश्वासाने तुला काय केलेलं आहे, बरा केलेला आहे, तुला चंगाई दिलेला आहे. माझ्या प्रियांनो, आम्ही पाहतो की जेव्हा विश्वास धरून आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे जातो तेव्हा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये अद्भुत आणि अद्भुत चमत्कार करतो. अद्भुत आणि अद्भुत गवाहीसाठी तो आम्हाला तयार करतो. आणि विश्वासाने आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताकडे जायचं आहे, विश्वासाने त्याचा धावा करायचा आहे, विश्वासाने आम्हाला त्याची प्रार्थना करायची आहे. आणि जेव्हा आम्ही विश्वासाने त्याचा धावा करतो, प्रार्थना करतो, निश्चित प्रभू परमेश्वर आमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करतो. परंतु माझे प्रियांनो, फक्त आरोग्यापुरताच नाही, फक्त बिमारीपुरताच नाही, तर आम्हाला रोज परमेश्वराच्या संगतीमध्ये राहायचं आहे, रोज परमेश्वराच्या प्रार्थनेमध्ये बसायचं आहे. या 10 कोळी बरे झालेले आहेत, परंतु त्यापैकी फक्त एकच व्यक्ती आहे तो परत वापस आलेला आहे. आमच्या जीवनामध्ये पण आम्ही पाहतो बऱ्याचदा जगामध्ये असे लोक आहेत, फक्त आरोग्यापुरतं, फक्त चंगाईपुरतं प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतात. आरोग्य मिळालं, चंगाई मिळाली हे प्रभू येशू ख्रिस्ताला वेळ देत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना करत नाही, प्रभू येशू ख्रिस्ताचा धावा करत नाही. आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये अनेक समस्या माझ्या प्रियांनो उद्भवतात. परंतु या ठिकाणात आम्ही पाहतो की जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा धावा करतो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालतो माझ्या प्रियांनो, विश्वासाने जेव्हा आम्ही त्याच्या जवळ जातो, तेव्हा खरोखर प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये, आमच्या परिवारामध्ये तो आम्हाला माझ्या प्रियांनो शांती देतो, आरोग्य देतो. आणि म्हणून रोज आम्हाला परमेश्वराचा धावा करायचा आहे, रोज आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताची प्रार्थना करायची आहे, त्याचे वचनं आम्हाला वाचायचे माझे प्राण. जेव्हा आम्ही रोज त्याचा धावा करतो, त्याची प्रार्थना करतो, रोज त्याच्या जवळ आम्ही बसतो माझ्या प्रियांनो, वचन वाचतो, तेव्हा खरोखर प्रभू परमेश्वर आमच्या जीवनात रोज आणि रोज नवीन नवीन आशीर्वादाने आम्हाला भरतो. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्हाला जग आणि जगातल्या गोष्टीत आम्ही आमचं मन लावू नये, तर परमेश्वराकडे, त्याच्या वचनाकडे आम्ही मन लावायला पाहिजे, त्याच्या प्रार्थनेमध्ये आम्ही रोज बसायला पाहिजे, जेणेकरून प्रभू परमेश्वर रोज आणि रोज त्याची कृपा आम्हाला पुरवेल. रोज आणि रोज तो आम्हाला नवीन नवीन गोष्टीमध्ये, नवीन नवीन आनंद, नवीन नवीन जीवन, आम्हाला आमच्या जीवनामध्ये नवीन नवीन गोष्टी तो आमच्या जीवनामध्ये करेल आणि आम्हाला आशीर्वादित करेल, आमचा परिवार आशीर्वादित करेल, आमचे कामधंदे, आमचे व्यवसाय, आम्ही जे पण काही कार्य हाती घेऊ ते सर्व देवबाप्पा आशीर्वादित करेल. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद करतो, ज्या प्रकारे 10 कोळ्यांना प्रभू पूर्णपणे आरोग्य मिळाला आणि प्रभू त्यांनी तुझ्यावर विश्वास केला आणि त्यापैकी एक प्रभू सामरी व्यक्ती परत वापस आला. तशाच प्रकारे आमच्या जीवनात कर प्रभू, आम्हाला आरोग्य दे. आणि एवढंच नाही तर आम्ही तुझ्याजवळ बसावं आणि तुझी कृपा सदैव आमच्या जीवनात असावी, असं तू कर. धन्यवाद देतो. तारणारा ख्रिस्त येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे. आमीन. येशू, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.